नमस्कार मित्रांनो, मार्गक्रमण अकॅडमीच्या या तुमच्या हक्काच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात 222 पदांसाठी असणार आहेत. यात सगळे पद क्लास 3 साठी हे पद भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये आपल्या समोर ही जाहिरात दिलेली आहे. 16/2/2026 ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. टोटली ही 11 पदांसाठी ही जाहिरात भरण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी सेवामध्ये कनिष्ठ अभियंता S14 असणारे 32 पदांची ही जाहिरात आहे. अग्निशमन सेवासाठी उपअग्निशमन केंद्र अधिकारी STN 4 पदांसाठी जाहिरात असणार आहे. त्यानंतर सुरक्षा सेवा घटक सहाय्यक सुरक्षा अधिकारी STN असणारे याला 1 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. त्यानंतर तांत्रिक सेवा घटक ही स्थापत्य अभियांत्रिकी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षकासाठी जाहिरात असणार आहे. याला सुद्धा STN असणार आहे. ही 24 पदांसाठीची जाहिरात आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा घटक स्वच्छता निरीक्षक ही सुद्धा चांगली पोस्ट आहे. यात STN लागू आहे. तुम्हाला 12 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सेवा ही पशुधन पर्यवेक्षक म्हणून ही जाहिरात असणार आहे. याला S8 असणार आहे. त्याच्यानंतर अग्निशमन सेवा हे चालक यंत्रचालक S8 असणारे ही 15 पदांसाठीची जाहिरात आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा उद्यान सहाय्यक S7 असणारे ही 6 पदांसाठीची ही जाहिरात आहे. त्यानंतर तांत्रिक सेवा अनुरेखक ट्रेसर S7 असणारे याला ही 9 पदांसाठीची जाहिरात असणार आहे. त्यानंतर आत्ता सगळ्यात जास्त पदं असणारी ही जाहिरात म्हणजे अग्निशमन सेवा अग्निशामक S6 असणारे 100 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. त्याच्यानंतर लेखा व लेखापरीक्षणासाठी रोखपाल S6 असणारे 12 पदांसाठीची जाहिरात आहे. त्यानंतर आपण ह्याला डिटेलमध्ये पुढे पाहूया. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दिनांक 17/2/2026 पासून हे स्टार्ट होणार आहे. म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे. तर 18/3/2026 18 मार्चपर्यंत याला ह्याची मुदत असणार आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जी महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. हे खुला वर्गासाठी ह्याला 1000 रुपये याला हे असणार आहे चलन. त्यानंतर अनाथ व मागासवर्गीयांसाठी 900 रुपये असणार आहे. पदाचे नाव कनिष्ठ अभियंता सेवा घटक याच्या टोटल 32 जागा आहेत. त्या राखीव पदासाठी 8 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे डिवायडेशन पुढे दिलेलेच आहे. त्याचं पात्रता बघून घेऊ. मान्यताप्राप्त विद्यापीठ स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर उपअग्निशमक केंद्र अधिकारीसाठी 4 पद हे आहेत. त्याचं डिवायडेशन तुम्ही बघू शकतात की तुमच्या समोरच दिलेले आहे. हे आपण लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला हे शेअर करूच. त्यानंतर पदाची अर्हता प्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणती शाखेची पदवी. त्याच्यानंतर हे अग्निशमकसाठी विशेष हे असणारे. त्याच्यानंतर शासकीय व निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशमन प्रणेता लिडिंग फायरमॅन चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटर किंवा समक्ष पदांचा किमान 3 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 2 साठी 3 वर्षाचा अनुभव दिलेला आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे. उंची 165 सेंटीमीटर. त्यानंतर छाती वगैरे वजन 50 किलोग्राम व महिलांसाठी 46 किलोग्राम. दृष्टी चांगली असावी. त्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी ह्याची सुद्धा ह्या पद दिले. टोटल 1 जागा असणार आहेत. त्यानंतर त्याच्या पात्रता बघून घेऊ. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणार आहेत. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव हा ह्याच्यासाठी कंपल्सरी केलेला आहे की 3 वर्षाचा अनुभव आपल्याला असावा. त्यानंतर ह्याची सुद्धा शारीरिक पात्रता सेमच दिलेली आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक S7 साठी असणार आहे. टोटल 24 पद आहे. राखीव 10 पदं असणार आहेत. त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पद आहे. त्याच्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी 4 पद असणार आहेत. टोटल पदसंख्या 24 असणार आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे ITI सहाय्यकाचा प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक घटक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी स्वच्छता निरीक्षक पदवी उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर पदाचे नाव पशुधन सेवा पर्यवेक्षक घटक. त्यात अर्हताप्राप्त HSC आपल्याला 12वी उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर त्याचे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण म्हणजे डिप्लोमा पाहिजे आपल्याकडे.
त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे ह्याच्यात, मराठी भाषेचे ज्ञान सांगितले. नंतर चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटरसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य SSC उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे 10वी उत्तीर्ण. त्यानंतर 6 महिने कालावधीचा अग्निशमनचा ॲडव्हान्स कोर्स पूर्ण केलेला असावा. त्यानंतर वाहनं चालवण्याचा अनुभव असावा. त्यानंतर 3 वर्ष काम केलेल्याचा अनुभव असावा. शारीरिक पात्रता आधी सांगितल्याप्रमाणे सेमच दिलेले आहे. त्यानंतर उद्यान सहाय्यक साधी सुद्धा पद दिलेले आहे. 6 पदांसाठीची हे असणार आहे. त्यात मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी असणार आहे. शासकीय व निमशासकीय संस्थेचा 3 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे. ही गोष्ट आपण फॉर्म भरताना लक्षात घेतली पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. त्याच्यानंतर गट क अनुरेखक ह्या सध्यासाठी 9 पदासाठी जाहिरात सांगितले. त्यात 10वी उत्तीर्ण पाहिजे. ITI मध्ये हे पाहिजे, मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे, आवश्यक आहे. त्यानंतर अग्निशामक गट क ह्याच्या S6 आल्या. सगळ्यात जास्त पद ह्यासाठी आहे 100 पद आहे. 27 अराखीव आहे. त्यानंतर SCBC साठी 10 आहेत. आर्थिक दुर्बल घटक 10 आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 20 दिलेले आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जातीसाठी 14 दिलेले, अनुसूचित जमातीसाठी 7 पदांचे दिलेले आहे. हे टोटल असे 100 पद आहे. ह्यामध्ये 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर अग्निशमकीचा 6 महिन्याचा कालावधीचा ॲडव्हान्स कोर्स पूर्ण केलेला पाहिजे. 12 ते 30 दिवस प्रशिक्षणच्या आधारावरती हे केलेलं पाहिजे. 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक सांगितले. शारीरिक पात्रता आधी सांगितल्याप्रमाणे सेमच दिलेले आहे सगळ्यांसाठी शारीरिक पात्रता. त्यानंतर रोखपाल गट क हे 12 पद आहे. हे वाणिज्य शाखेची, म्हणजे तुमचं कॉमर्स ग्रॅज्युएशन हे कॉमर्समधून झालेले असावे. त्यानंतर तुम्हाला टायपिंग 30 मिनिट मध्ये हे असावी. मराठी टायपिंग 30 मिनिट पर सेकंड. त्याच्यानंतर इंग्रजी टायपिंग, इंग्रजी 40 पाहिजे ह्यासाठी, आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर ह्या जाहिरातीतला सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे की तुमचा ह्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे. तर अभ्यासक्रमामध्ये जर विचार केलं तर आत्तापर्यंत तर ह्या ॲडमध्ये तसं काही दिलेलं नाही आहे. त्यानंतर मग आपण ह्याच्यावरती एक आधीच्या जाहिरात दिलेल्यानुसार ह्यात कनिष्ठ अभियंतासाठी मराठी, इंग्रजी, GK, त्यानंतर रिझनिंग, हे सगळे 15 मार्कांसाठी असणार आहेत. हे 15 आणि त्याच्यानंतर 40 मार्कासाठी तुम्हाला टेक्निकलसाठी तुमचं स्थापत्य अभियांत्रिकी विषयी, म्हणजे टेक्निकलसाठी 40 मार्कांसाठी ते हे असणार आहेत. सेमच पॅटर्न हा कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्याच्यासाठी सुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा हाच असणार आहे. तर ही तुम्हाला एक स्वर्ण संधी चालून आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनी व्यवस्थित बघून आपण कुठल्या पदाला एलिजिबल होतोय का, कुठल्या पदासाठी आपला आहे का, आपण व्यवस्थित बघून फॉर्म भरावं. तर तुम्हाला या जाहिरातीसाठी शुभेच्छा. असंच आपण नवीन अपडेट या आपल्या मार्गक्रमण ह्या तुमच्या हक्काच्या चॅनलवरती आपण देणार आहोत. तर आपण इथंच व्हिडिओ कन्क्लूड करूया. धन्यवाद.